चाकण, राजगुरुनगर आणि आळंदी पालिकांच्या निवडणुकांचे बिगुल वाजल्यानं अनेकांच्या अंगात वारे भरू लागले आहे। सामाजिक काम करण्यासाठी नगरसेवक होण्याची इच्छा असलेले हाताच्या बोटावर मोजण्याइतपत समाजसेवक राहिले असून पालिकेच्या माध्यमातून होणारी कोट्यवधी रुपयांची कामे आपल्या कशी फायद्याची होतील यावर डोळा ठेवून या निवडणुकांना सामोरे जाण्याची इच्छा असणाऱ्यांची संख्या प्रचंड मोठी आहे। लाखो रुपये खर्च करून लढवल्या जाणाऱ्या या निवडणुका सर्वसामान्य सामाजिक कार्यकर्त्यांच्या आवाक्यात राहिल्या नाहीत। बेकायदा प्लॉटिंग व्यवसायात असणारे, जमीन खरेदी विक्रीत असणारे भूमाफिया या निवडणुकीत आपल्या ओंगळवाण्या संपत्तीचे दर्शन घडवण्याची शक्यता देखील मोठी आहे। गोरगरिबांच्या जमिनी लुटून अमाप माया गोळा करणारे अनेक जण या निवडणुकीत उतरण्याची शक्यता आहे। त्यामुळे निवडणुका आदर्श आचारसंहितेच्या चौकटीत पार पाडण्याचे दिव्य प्रशासनाच्या समोर आहे। खेड तालुक्यातील चाकण भागात यापूर्वी थेट निवडणूक निर्णय अधिकारी हाताशी धरून आणि बोगस मतपत्रिका शिक्के मारून मतमोजणी केंद्रावर आणून हायजॅक करण्याचे प्रयत्न झाल्याचे सर्व श्रुत आहे। यामध्ये थेट निवडणूक निर्णय अधिकारी आणि अनेकांवर गुन्हे दाखल झालेले होते। मात्र मोठा राजकीय वरदहस्त आणि प्रचंड पैशांच्या जोरावर हे सर्व प्रकरण पद्धतशीरपणे थंड बस्त्यात घालण्यात आले। आता होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिकांच्या निवडणुका निर्भय आणि पारदर्शी पद्धतीने पार पाडण्याचे दिव्य प्रशासनाच्या समोर आहे।